तो तिच्या पाठीवरून हात फिरवत, विचारू का जाईला याबद्दल, पण ती सांगेल का मला? त्याचे एक मन सांगत होते तिला विचारावं आणि एक मन म्हणत होते नाही विचारावं. शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला विचारलेच, जाई तुला पाठीला काही लागले आहे का? अहो ते मला एवढं काही आठवत नाही, पण माझ्यासोबत काहीतरी झाले होते, त्यामुळे मला ते पाठीवर काळा डाग आहे. आता विक्रांत पण जास्त काही विचारत नाही. आता तिलाच काही आठवत नाही आहे हे बघून तो काय बोलणार होता ना पुढे. तो पुन्हा तिची काळजी करत, बायको खरंच तुला काही त्रास होत नाही आहे ना? नाही हो, आणि त्रास झाला तर मी सांगेन तुम्हाला, पण मला खरंच त्रास होत नाही आहे. चल फ्रेश हो, तुला बरं वाटेल. आणि आता अशीही संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे आपण बाहेर कुठेही जाणार नाही आहे. तू रूममध्ये राहून आराम कर. खरं तर विक्रांतला तिची खूप काळजी वाटत होती, म्हणून तो तिला संध्याकाळी कुठे नेणार नव्हता. तिला रूममध्ये राहून आराम करायला त्याने सांगितला होता. ती बेडशीट अंगाला गुंडाळून फ्रेश व्हायला जाते. आता फ्रेश होऊन तिला खूपच फ्रेश वाटत होतं. ती बाहेर आल्यानंतर विक्रांत आत जाऊन फ्रेश होतो. त्यानंतर दोघं पण गॅलरीमध्ये बसतात. तोच त्यांचे डिनर पण येते. दोघे मिळून डिनर करतात. डिनर झाल्यानंतर विक्रांत जाईचा हात पकडून तिला त्यांच्या मांडीवर बसवतो. ती पण त्याच्या चेसवर डोकं टेकून शांत बसते. दोघं पण शांत असतात, काहीही बोलत नाही. विक्रांत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. त्याने जाईला झोप लागते. त्यांना बाहेर बसून बराच वेळ झाला होता, म्हणून तो जाईला आवाज देतो, पण जाईकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. तो तिच्याकडे पाहतो तर ती झोपलेली असते. तो तिच्या डोक्यावर एका साईडने केस करतो आणि तिला उचलून आत घेऊन येतो. आत येताच तिला बेडवर नीट झोपवतो आणि तो पण तिच्या शेजारी आडवा होतो. त्याला पण पडल्या पडल्या झोप लागून जाते. काल दोघे पण लवकरच झोपून गेले होते. लवकरच झोपल्यामुळे जाईची झोप खूप छान झाली होती. तिला सकाळी जरा लवकरच जाग आली आणि तिने आळस द्यायला हात वर केले, पण विक्रांतने तिला घट्ट मिठी मारली असल्यामुळे तिला हलताही येत नव्हते. तिने विक्रांतकडे पाहिले तर तो खूप शांत झोपला होता. तिने हळूच त्याच्या कानाजवळ बोट फिरवले आणि तिच्या स्पर्शाने त्याला गुदगुल्या झाल्या, पण तो गाढ झोपमध्ये होता तर त्याला काही कळले नाही. पण झोपमध्ये त्याने कूच बदलली आणि ती उठून बसली. जाई आज तू लवकर उठलीस, अजून तर विक्रांत झोपलेले आहे, आता काय करायचे असा ती विचार करत होती. विचार करत ती बेडवरून खाली उतरली आणि गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली. सकाळी सकाळी गॅलरीमध्ये खूपच फ्रेश वाटत होते. सकाळी सुटलेला थंडगार वारा अंगाला स्पर्श करून जात होता. खूपच मनमोहक अशी ती सकाळ होती. जाई बराच वेळ गॅलरीमध्ये उभी राहून समोरचे सुंदर दृश्य ती पाहत होती. तोच तिचे लक्ष स्विमिंग पूलकडे जाते. ते तिला दिसलेच नव्हते. हो, विक्रांतने अशी रूम बुक केली होती की त्या गॅलरीमध्ये छोटासा स्विमिंग पूल होता. जाई आनंदाने तिथे जाऊन खाली बसते आणि तिचे दोन्ही पाय पाण्यात टाकते आणि इकडे तिकडे पाहत पाय हलवत असते. इकडे विक्रांतला जाग येते तर त्याला जाई कुठे दिसत नाही. तो बेडवर उठून बसत जाई कुठे गेली, तिला काही त्रास आणि तिची काळजी करत तो तिला बाथरूममध्ये पाहायला जातो, पण बाथरूममध्ये पण ती त्याला दिसत नाही. तो गॅलरीमध्ये येतो आणि इकडे तिकडे पाहतो, पण त्याला ती दिसत नाही आणि त्याचे लक्ष स्विमिंग पूलकडे जाते आणि त्याला ती स्विमिंग पूलजवळ दिसते. पाण्यात पाय हलवत असते. चेहऱ्यावर आनंद झळकत असतो. तिला हॅपी बघून त्याच्या चेहऱ्यावर पण स्माईल येते. तो पण तिच्याजवळ येऊन उभा राहतो. तशी जाईला त्याची चाहूल लागते आणि ती मागे वळून पाहते तर विक्रांत तिच्याकडे पाहत स्माईल करत असतो. त्याचा हात पकडून ती त्याला खाली बसवते. अहो बसा ना इथे, किती छान वाटत आहे. तो पण पाण्यात पाय टाकून बसतो. ती मात्र त्याला आनंदाने सांगत असते की विक्रांत तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढतो. तशी जाई बोलायची थांबते आणि त्याच्याकडे पाहते तर तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. तशी जाई लाजून नजर खाली घेते. विक्रांत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि जाईच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. तिचं लक्ष नाही आहे हे बघून तो तिला घेऊन स्विमिंग पूलमध्ये उडी घेतो. हे एवढे अचानक घडते की जाईला आधी तर काही कळतच नाही, पण जेव्हा कळते तेव्हा विक्रांतला घट्ट मिठी मारून उभी राहते, कारण सकाळी सकाळी पूलचे पाणी खूपच थंड होते.
तो पण त्याची मिठी घट्ट करत, काय झाले बायको, तशी ती मान हलवून काही नाही म्हणते. तो तिला हळूच बाजूला करतो. आता ती भिजल्यामुळे खूपच सुंदर दिसत होती. त्याने वेळ वाया न घालवता तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करायला सुरुवात केली. जायला पण त्याचा स्पर्श हवासा होता, म्हणून तिने पण त्याला अडवले नाही. हळूहळू त्याचे ओठ फिरवत तो तिच्या मानेजवळ आला आणि तिथे खूप प्रेमाने तो ओठ फिरवू लागला. नकळत जाईचे हात पण त्याच्या उघड्या पाठीवरून फिरायला लागले. आता त्याचे ओठ फिरवत तो तिच्या ओठांजवळ आला आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवून तिला किस करू लागला. खूप प्रेमाने तो तिला किस करत होता आणि जाई पण त्याला साथ देत होती. किस करण्यात ते दोघं एवढे गुंग होते की विक्रांतने किस करताना तिच्या ओठांचा चावा घेतला आणि ती वेदनेने विव्हळली. पण तिला पण त्याचे असे प्रेम करणे आवडत होते, म्हणून तिने पण त्याला अडवले नाही. आता दोघांचे पण श्वास जड झाले आणि ते बाजूला झाले. विक्रांतने तिला उचलून घेतले आणि पाण्यात तिला गोल गोल फिरवायला सुरुवात केली. ती पण सगळं काही एन्जॉय करत होती. खूपच भारी फिलिंग होती दोघांसाठी. ते दोघं जवळजवळ अर्धा पाऊण तास पाण्यात होते, पण त्यांना कळले नाही. पण आता जायला चांगलीच थंडी वाजायला सुरुवात झाली. आधी काही वाटले नाही, पण नंतर तिला चांगलीच थंडी जाणवायला लागली. विक्रांतला समजले तिला थंडी वाजत आहे. आधीच एक दिवस आधी थंडीमुळे तिची काय हालत झाली होती ते त्याला चांगलेच माहिती होते. त्याने पटकन तिला उचलून घेतले आणि तिला घेऊन रूममध्ये आला. रूममध्ये येताच तिला फायरवॉलजवळ घेऊन बसला. आता ती त्याच्या मांडीवर होती, त्याला घट्ट मिठी मारून. विक्रांत पण तिच्या हातांना आणि पाठीला रब करत होता आणि समोर फायरवॉल पण चालू असल्यामुळे आता कुठे जायला बरं वाटत होते. 15 ते 20 मिनिट तो तिला घेऊन तिथे बसला होता. जाई, जाऊन फ्रेश हो, गरम पाण्याने अंघोळ कर, बरं वाटेल तुला. आणि ती त्याच्या मांडीवरून उतरून जाणार की विक्रांत त्याची पकड घट्ट करत, कुठं जाते फ्रेश व्हायला, मग एकटीच जाणार, तो मिश्किल हसत बोलतो. ते तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते, कारण तिला माहिती होते विक्रांत जर आत आले तर काय होईल. नको एवढी लाजू, जाऊन फ्रेश हो, मी नाही येणार आत. आणि तुला वाटत असेल आपण दोघांनी सोबत फ्रेश व्हायचे तर मी तयार आहे. तशी जाई त्याच्या दंडावर फटका मारून बाथरूममध्ये पळून जाते. ती जाताच विक्रांत मात्र हसत, वेडी आहे माझी बायको, आणि तिथेच चेअरला मस्त मागे टेकतो आणि डोळे बंद करतो. इकडे जाई आतमध्ये फ्रेश होत होती खरं, पण घाईघाईमध्ये आत आली होती तर कपडे बाहेरच विसरून गेली होती, हे तिच्या आता लक्षात आले होते. ती बाथरूममध्ये इकडे तिकडे पाहते तर तिला समोर बाथरोब दिसतो. तो घालून ती बाहेर येते. तिने बाथरोब घातला होता, पण लाजतही तेवढीच होती. पण इकडे विक्रांतचे डोळे बंद होते. पण त्याने जाईसाठी खूप छान असा प्लॅन केला होता, पण त्याबद्दल जाईला काही सांगायचे नव्हते. तिची चाहूल लागली होती त्याला. तसे त्याने डोळे उघडले आणि तो उठून उभा राहिला. जायला वाटले तो तिच्या जवळ येईल, पण त्याने तिच्याकडे पाहिले पण नाही आणि बाथरूममध्ये निघून गेला. यांना काय झाले, माझ्याकडे पाहिले पण नाही, तिच्या मनात विचार येत होते. पण ती जास्त विचार करत नाही आणि तिचं आवरायला घेते. आज ती मुद्दाम विक्रांतसाठी साडी नेसते. साडी नेसून झाल्यानंतर तिचं आवरत असते. तोच विक्रांत बाहेर येतो आणि तिच्या मागे उभं राहून आवरत असतो. आताही तो तिच्याशी काहीही बोलत नाही. तोच त्याचा फोन वाजतो आणि तो फोन घेऊन गॅलरीमध्ये जातो. खरं तर तो जाईसमोर बोलू शकला असता, पण ते सरप्राईज कसे राहिले असते. जाई, मला खूप महत्त्वाचे काम आहे, तर मी जाऊन आलो. आणि ती त्याला काही विचारणार त्याआधीच विक्रांत मोबाईल हातात घेऊन बाहेर निघून जातो. इकडे जाई मात्र आश्चर्याने पाहत असते, हे विक्रांत असे का वागत आहे म्हणून. इकडे विक्रांत रूमच्या बाहेर उभं राहून, सॉरी बायको, थोडा वेळ, मग तुला खूप छान सरप्राईज मिळणार आहे. आणि तो स्माईल करत खाली जायला निघतो. इकडे जाई तिचं आवरते आणि बेडवर बसते. असे कसे निघून गेले हे, एका शब्दाने बोलले पण नाही. आता मला भूक पण लागली आहे, काय करू. फोन करून ब्रेकफास्ट ऑर्डर करते. काही वेळाने त्यांच्या रूमची बेल वाजते. तिला वाटत होते विक्रांत असेल. ती स्माईल करत दरवाजाजवळ जाते आणि दरवाजा ओपन करते. पण तिने ब्रेकफास्टची ऑर्डर दिली होती तेच पार्सल आले होते. ती नाराजीने ते पार्सल घेते आणि सोफ्यावर येऊन बसते.
विक्रांत कुठे तुम्ही? आणि ती त्याला फोन करते तर त्याचा फोन पण लागत नाही. तिचा फोनवर त्याचा फोटो लावलेला असतो. त्याच्याकडे पाहत सॉरी विक्रांत, मला खूप भूक लागली आहे. आणि ती खायला सुरुवात करते. भूक लागल्यामुळे पूर्ण ब्रेकफास्ट ती फिनिश करते. काही वेळ मोबाईल पाहते. एकटी असल्यामुळे ती घरी आईंना फोन करते आणि त्यांच्यासोबत बराच वेळ बोलत असते. पण विक्रांतबद्दल काहीही सांगत नाही, उगाच आईंना काळजी नको वाटायला म्हणून. तिचा बोलण्यात 1.5 ते 2 तास कसे निघून जातात तिला कळत नाही. ती फोन ठेवते आणि रूममध्ये पाहते तर विक्रांत अजून पण आला नव्हता. ती त्याला पुन्हा फोन करते, पण आताही त्याचा फोन लागत नाही. तिला आता विक्रांतचा राग येतो, पण ती स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करते. तोच तिच्या फोनला नोटिफिकेशन येते आणि ती फोन घेऊन पाहते तर एका अननोन नंबरवरून मेसेज आला होता की रूम नंबर 1234 मध्ये या म्हणून. तिला आधी वेगळे वाटले, कारण नंबर पण ओळखीचा नव्हता आणि त्यात विक्रांत पण नव्हता. ती ते बघून फोन बाजूला ठेवते. आता टेन्शन आले होते, असं कसं मेसेज आला म्हणून. 15 ते 20 मिनिट होऊन जातात तरी जाई जागची हल्ली नव्हती, शांत बसून होती. तोच तिला त्याच नंबरवरून फोन आला. ती त्या नंबरकडे आश्चर्याने पाहत असते. शेवटी घाबरून फोन घेते. पलीकडून एक मुलगी बोलते, प्लीज मॅडम 1234 या रूममध्ये जा, तिथे विक्रांत. आणि एवढं बोलून फोन कट होतो. आधी जाईचा विश्वास बसत नाही की ती मुलगी विक्रांत बोलली का म्हणून, पण आता जाई चांगलीच भानावर येते. हो, ती मुलगी विक्रांतच म्हटली. काय झाले असेल विक्रांतला? त्याची काळजी जाईला वाटू लागली आणि तिचे डोळे काठोकाठ भरून आले. विक्रांत. ती मेसेज आलेल्या आणि त्या मुलाने सांगितलेल्या रूमकडे जायला निघाली. काय वाटतं काय झाले असेल विक्रांतला? तिथे जाऊन जायला सरप्राईज मिळेल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.